की कर्मयोग हा महत्त्वाचा योग एवढ्याकरता आहे की कर्म, ज्ञान आणि उपासना या 3 तत्वांवर मानवी जीवन चालू असतं. केवळ कर्म करत राहणं, ज्या कर्माला उपासनेचा आधार नाही, ज्या कर्माला ज्ञानाचा आधार नाही, असं कर्म मनुष्य करू शकत नाही. कर्म झालं नसताना माणसाला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि उपासनेशिवाय मनुष्य राहू शकत नाही. त्यामुळे काल जीवाची व्याख्या करताना काल आपण असं बोललो होतो की जीव म्हणजे नेमकं काय आहे, तर कर्माची अगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा ज्याचा स्वभाव आहे त्याला जीव असं म्हटलं जातं. केवळ कर्म करत राहणं हा मानवी स्वभाव नाही, त्याच्यामागे कुठेतरी त्याला ज्ञानाची अपेक्षा असते. आम्ही जे कर्म करतो ते कर्म करण्याच्या पूर्वी आम्हाला त्या कर्माचं ज्ञान असलं पाहिजे. निदान ते कर्माचं फल काय आहे हे तरी आम्हाला कळलं पाहिजे. कमीत कमी ते कर्म कसं करावं, त्या कर्म करण्याची रीती काय आहे एवढं तरी आम्हाला कळलं पाहिजे, अशी एक साधारण माणसाची अपेक्षा असते. घरामध्ये काही कार्य असेल आणि आपल्याला जर एक 2-4 कामं बाहेर जाऊन करायची असतील तर मनुष्य त्या कामाचं नियोजन करताना एक क्रमसंगती लावून घेतो की नाही मनातल्या मनात, की इथून इथं जायचं, तिथून ते जवळ पडेल, तिथून ते जवळ पडेल, येता येता हे करता येईल, जाता जाता हे करता येईल. म्हणजे कर्म करताना सुद्धा कमीत कमी कर्म करण्याची रीती तरी आपल्याला ज्ञात असली पाहिजे, एवढी माणसाकडून अपेक्षा आहे. ज्या कर्माच्या मुळाशी ज्ञान नसतं ते कर्म करत राहणं त्याला काही अर्थ नाही. त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला गाढव कष्ट म्हणतो. गाढवाला काय कळतं? कर्म करायचं असतं एवढंच कळतं. ते कर्म आपण कसं करतो आहोत, त्या कर्माचा परिणाम काय होणार आहे, या कर्माची फलश्रुती काय आहे, या कर्माची रीती काय आहे, गाढवाला माहिती नसतं. करायचं असतं एवढंच माहिती आहे. अर्थात तो एक स्वतंत्र गुण म्हणून विचारात घेता येऊ शकेल. चाणक्य नीतिशास्त्रामध्ये, वृद्ध चाणक्य नीतीमध्ये वृद्ध चाणक्यांनी कोणाकोणाकडून काय काय गुण घेतले पाहिजेत याचा जो विचार मांडलाय त्याच्यामध्ये गाढवाचं चिंतन केलंय. गाढवाकडूनही काही घेतलं पाहिजे असं म्हटलंय. सिंहादेकम बकादेकम शिक्षेत 4 कुक्कुटात वायसात 5 शिक्षेच 6 त्रीणी गर्दभात. गाढवाकडून 3 गोष्टी घ्याव्यात असं म्हटलंय. त्याच्यातली पहिली गोष्ट हीच आहे, अविश्रांत वहेद भारम. अविश्रांत मेहनत करत असतं गाढव. मुंगी बघा, एक छोटी मुंगी दिवस रात्र इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत राहते, हातामध्ये तोंडामध्ये एखादा दाणा धरते साखरेचा, इकडून उचलते तिकडे नेऊन ठेवते, तिकडून उचलते इकडे नेऊन ठेवते. अखंड कष्ट चालू आहेत, पण त्या कष्टाला ज्ञानाचं अधिकरण नाही ना. गाढव कष्ट कमी करत नाही, उलट त्याच्या एवढे कष्ट कोणीच करत नाही. पण नुसत्या त्या कर्माच्या जोरावर गाढव मुक्त होत नाही, गाढव समाधानी होत नाही. त्याला जे ज्ञान होणं अपेक्षित आहे कर्माच्या मुळाशी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं एक वचन काल आपण बोलून आलो, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा अशी आहे की कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजे. आंधळं कर्म करून उपयोग नाही. उठीचे कर्म आंधळे, ज्ञानेश्वर महाराज त्याची निंदा करतात. आंधळं कर्म करून उपयोग नाही. करायला सांगितलं म्हणून आपण केलं, कशा करता केलं, ते कर्म करण्याची रीती काय आहे, शैली काय आहे. आम्हाला सांगितलेलं कर्म जेव्हा आम्ही करतो तेव्हा ते कर्म आम्हाला फल कोणतं देतं याचा विचार आम्ही करत नाही. सुरू केलंय एवढंच आहे. त्या भर्तृहरीने माणसाचे 3 प्रकार त्या संबंधात केलेले दिसून येतात. एक उत्तम, एक मध्यम आणि एक अधम. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्याः. विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. भर्तृहरीचं वचन आहे. भर्तृहरी असं म्हणतात की एखादा मनुष्य कर्म करायला प्रारंभ करतो, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. एक मनुष्य, एक वर्ग नीच वर्ग असा आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक उत्तम वर्ग आहे.
सगळ्यात खालचा वर्ग असा आहे की आपण कर्म करतो म्हणून त्या कर्मात काही विघ्न येतील म्हणून तो कर्माला प्रारंभच करत नाही. एक वर्ग असा आहे अडचणी येतील म्हणून तो कर्माचा प्रारंभच करत नाही, कर्म सुरूच करत नाही. नको का नको? नाही, सुरू केलं की कोणीतरी काहीतरी बोलेल, नकोच. सुरू केलं की काहीतरी प्रतिबंध येतील, अडचणी येतील, नकोच. वात्सायनाने या संबंधात एक चांगलं उदाहरण दिलंय. वात्सायन असं म्हणतात की काही लोक असे असतात की पक्षी दाणे खाऊन जातील या भीतीनं पेरायलाच जात नाही. पेरणीच करत नाहीत. का पेर? अरे पक्षी दाणे खाऊन जातील. अरे खाणारच आहेत, मग त्याच्यापेक्षा न पेरलेलं बरं. प्रतिबंध येईल म्हणून प्रारंभ न करणारा वर्ग अत्यंत कनिष्ठ स्तरावरचा आहे. एक वर्ग असा आहे मध्यम वर्ग, तो प्रारंभ करतो पण विघ्न आले, मध्ये अडचणी आल्या आणि त्या अडचणी जर आपल्या सामर्थ्यानं दूर करता आल्या नाहीत तर ते कर्म जिथे आहे तिथे अर्ध्यावरच सोडून देतो. प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती, मध्येच थांबून जातात. ते कोण आहेत? मध्याहा, मधले लोक असे असतात. आणि विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. आणि कितीही प्रतिबंध आडवे आले तरी त्या सर्व प्रतिबंधावर मात करून हातात घेतलेलं काम पूर्णतेला नेणारा जो वर्ग असतो तो उत्तम प्रतीचा वर्ग असतो. 3 प्रकारचे लोक आहेत. माणसाला आपल्या कर्माची फलश्रुती जेव्हा कळते, आपण जे कर्म करतो आहोत त्या कर्माचं अंतिम साध्य जेव्हा माणसाला कळतं, ज्ञानानं कळतं आणि त्या साध्याकडे त्याच्या चित्ताची एकाकारता झालेली असेल तर कोणताही प्रतिबंध माणसाला मध्ये अडवू शकत नाही. प्रतिबंधाचं सामर्थ्यच नाहीये की ते आपल्याला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचू देणार नाही. फक्त आपल्या मुक्कामाची आपल्याला यथार्थ जाणीव पाहिजे. फक्त आपल्याला आपल्या कर्माच्या मुळाशी असणाऱ्या ज्ञान ते होणं आवश्यक आहे. म्हणून कर्माची अगतिकता आहे, ज्ञानाची गरज आहे, भक्ती हा आपला स्वभाव आहे. या 3 गोष्टी मानवी जीवनाला धन्य करणाऱ्या आहेत. काल आपण बोलून आलो. हा कर्मयोग, हे कर्म मनुष्य जन्माला येताना स्वतः घेऊन येतो. आणि या कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 साधनांचा विचार करत असताना त्याचा समुच्चय करायचा का समन्वय करायचा या संबंधातला एक विचार शेवटी आपण बोलून आलो होतो. या 3 साधनांनी मानवी जीवनाची धन्यता होणार आहे हे खरं आहे. हा विचार बरोबर आहे. कारण नुसतं कर्म करणं माणसाला माहिती नाही, नुसतं ज्ञान माणसाला माहिती नाही. नुसतं ज्ञान ग्रहण करत राहिला, सगळं माहिती आहे का? माहिती आहे, पण ते जर कर्मातून व्यक्तच होत नसेल तर त्या ज्ञानाला घेऊन करायचे काय? शिकलो पुष्कळ, सगळं माहिती आहे, पण त्या ज्ञानाचा जर विनियोग होत नसेल, ते ज्ञान जर कर्मातून दिसत नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. ते आपल्या कर्मातून दिसलं पाहिजे. जे ज्ञात आहे ते कृतीतून व्यक्त झालं पाहिजे. नाहीतर आम्ही उदाहरण सांगतो, माऊलींच्या पालखीला जाताना, दिंडीला जाताना आळंदी ते पंढरपूर कसं जायचं असतं, रोज किती किलोमीटर चालायचं असतं, मुक्काम कसे करायचे असतात, चप्पल कशी वापरायची असते, चालण्याची सवय कशी करून घ्यावी लागते, वळकटी कशी बांधावी लागते, कपडे कसे सांभाळून वापरावे लागतात, हे सगळं माहिती आहे. हे माहिती आहे, वळकटी कशी बांधायची उत्तम माहिती आहे. पण आपण कधी वारीला गेला ते केलं नाही, मग काय करायचं? हे माहिती असून, नुसतं ज्ञान असून त्याची जर अभिव्यक्ती होत नसेल, माझ्या ज्ञानाचा फायदा जर मी आणि मद व्यतिरिक्त अन्यांना होणारच नसेल तर त्या ज्ञानाची उपयुक्तता काय? माहिती खूप आहे पण ते कर्मातून दिसत नाही, उपयोग नाही. म्हणून महाभारताला हे म्हणावं लागलं, यः क्रियावान स पंडितः. जो क्रियावान आहे तो पंडित आहे, ज्याला ज्ञात आहे तो पंडित नाही आहे.
ज्ञात असून ते त्याच्या क्रियेतून जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याला पंडित अशी संज्ञा येते. मला माहिती असेल पुष्कळ, देव म्हणजे काय आहे, तो कसा प्राप्त करून घ्यावा लागतो, साधना कशी करावी लागते, तप कसं करावं लागतं, अभ्यास कसा करावा लागतो, सगळं माहिती आहे. असा अभ्यास करायचा असतो, तसा करायचा असतो, असं पाठांतर करायचं असतं, तसं पाठांतर करायचं असतं, पण परीक्षेचे मार्क आले की 0. मग काय उपयोग आहे हे माहिती असून? अभ्यास कसा करायचा हे जर मला माहिती आहे तर ते माझ्या अभ्यासातून दिसलं पाहिजे की नाही. माहिती असतं सगळं, पण ते कृतीतून व्यक्त होत नसेल तर त्या ज्ञानाला मूल्य नाही. बरं, नुसतीच कृती आहे, त्याला ज्ञानाचा आधार नाही आहे, तर त्या कृतीलाही अर्थ नाही आहे. म्हणजे कृतीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय कृती नाही, आणि या दोघांना एकत्रित आणणारी उपासना ती जर मध्ये नसेल तर ज्ञान ज्ञानाच्या जागी राहील, कर्म कर्माच्या जागी राहील, उपयोग होणार नाही त्याचा. म्हणून या तीनही गोष्टीची मानवी जीवनाच्या धन्यतेकरता आवश्यकता, अपरिहार्यता आपल्याला मानावी लागते. मग या तिन्ही गोष्टी लागतात की नाही? काही जणांचं या संबंधामध्ये थोडं तात्विक विवेचन वेगळं आहे, थोडा मतभेद आपल्याला विचाराच्या दृष्टीने दिसून येतो. काही जणांचं म्हणणं असं आहे की कर्म, ज्ञान आणि उपासना या 3 गोष्टी तुम्ही सांगता त्यांचा समन्वय करण्याचा कारण नाही आहे. हे तिन्हीचे अधिकारी वेगळे म्हणा, कर्माचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचा अधिकारी वेगळा, उपासनेचा अधिकारी वेगळा, असं करून चालत नाही. आम्ही या तिन्ही गोष्टी ज्या अर्थी वेदांनी आपल्याला सांगितल्या आहेत, ज्या अर्थी या तिन्ही गोष्टी संतांनी आपल्याला सांगितल्या आहेत, त्या अर्थी या तीनही गोष्टींनी मानवी जीवनाचं कल्याण होणार आहे. ही खूणगाठ पक्की मनाशी बांधली पाहिजे. ज्या अर्थी ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे संत महात्मे आम्हाला कर्माचं महत्व पटवून देतात, त्या अर्थी कर्मानं आपल्या जीवनाची धन्यता होणार आहे. ज्या अर्थी ते ज्ञानाचं महत्व पटवून देतात त्या अर्थी ते आमच्या जीवनात आवश्यक आहे. ज्या अर्थी भक्तीचं वर्णन ते करतात त्या अर्थी ती भक्ती आमच्या जीवनात आवश्यक आहे. का आवश्यक आहे याची काय नंतरच्या उपपत्ती, नंतरची उदाहरणं, नंतरचं विवरण हे नंतर आहे, पण माझ्या दृष्टीने त्याचं एकच कारण आहे. का ज्ञान आवश्यक आहे? कारण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय म्हणून. का भक्ती आपण केली पाहिजे ते नंतर, भक्तीनं देव भेटेल न भेटेल नंतरच आहे, पण तुकाराम महाराजांनी करा म्हणून सांगितलंय, म्हणून जास्त बोलायचं नाही. थोडंसं स्पष्ट बोलतो. पाहिजे तर माझा सांप्रदायिक अभिनिवेश आहे असं समजा. तुकाराम महाराजांनी सांगितलं असं करा, करा, भक्ती करा, करा. का करा? अरे काहीतरी असेल म्हणूनच ते सांगतात ना. लोक आम्हाला विचारतात ज्ञानेश्वरी वाचा म्हणलं की लोक विचारतात का वाचावी, कशा करतात ज्ञानेश्वरी वाचावी. मी सांगतो जनाबाईंनी सांगितलंय वाचावी ज्ञानेश्वरी म्हणून वाचावी. आपण लहान असताना एखादं काही आपल्याला काम सांगितलं आणि आपण विचारतो हे का करायचं आई? आई म्हणते तू शहाणपणा करू नको, तुला सांगितलंय तेवढं कर. कारण त्याचा परिणाम आपल्या आईला कळत असतो, परिणाम आपल्याला कळत नसतो. तसं वाचावी ज्ञानेश्वरी आम्हाला वाचावी एवढं म्हणलं की का वाचावी एवढंच विचारावं असं वाटतं, पण त्याचा परिणाम काय हे जनाबाईला कळतं ना, त्याचा परिणाम तुकोबारायांना कळतो ना. हे महत्व आहे त्याचं. ज्या अर्थी संतांनी आम्हाला या तिन्ही गोष्टी सांगितल्या त्या अर्थी त्याची आवश्यकता, अपरिहार्यता आमच्या जीवनामध्ये आहे. हा एक विश्वासाचा प्रश्न झाला, श्रद्धेचा प्रश्न झाला की जो आपण नाकारू पण शकत नाही. हा, त्याची तार्किक उपपत्ती आपल्या बुद्धीला पटली पाहिजे, हेही तेवढंच बरोबर आहे. तोही प्रयत्न मी करणारच आहे. म्हणून म्हटलं की ज्ञान आहे पण ते कर्मातून व्यक्त होत नसेल तर त्या ज्ञानाला मूल्य नाही आहे. कर्म करतो आहे पण कर्माला ज्ञानाचे डोळे नसतील तर त्या कर्माला मूल्य नाही आहे. आम्ही उपासना करतो पण त्या उपासनेला ज्ञान आणि कर्माची जोड नसेल तर त्या उपासनेला मूल्य नाही आहे. मग या तिन्ही गोष्टी एकदम कशा घडणार? एकदम घडत नाही. मग प्रत्येकाकरता वेगळं सांगा. कुणी कर्म करा, कुणी ज्ञान प्राप्त करून घ्या, कुणी उपासना करा. अधिकारी वेगवेगळे माना. मानता येत नाही.
का मानता येत नाही? त्याचं कारण असं आहे की जर आपण मानलं आणि प्रत्येकाचा अधिकारी जर स्वतंत्र मानला तर या तीनही साधनांना मोक्ष साधनत्व येत नाही ही अडचण आहे. कारण जो ज्ञानाचा अधिकारी आहे तो कर्माकडे प्रवृत्त होणार नाही. मग तो जर कर्माकडे प्रवृत्त नाही झाला तर कर्म हे त्याच्याकरता मोक्ष साधन होणार नाही. आणि जेव्हा एखाद्या साधनेला साधनत्व दिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अमक्या करता आणि तमक्या करता असं नसतं. साधन साधन असतं, ते सगळ्यांकरता साधन असतं. ज्ञान कुणा करताय? सगळ्यांकरता. भक्ती कुणा करता? सगळ्यांकरता. कर्म कुणा करता? सगळ्यांकरता. मग या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला घडतील का? कर्मही त्याच वेळेला, ज्ञानाची उपासना त्याच वेळेला, आम्ही भक्ती करणारही त्याच वेळेला, असं होत नाही. मग वेगवेगळं माना. वेगवेगळं का वेगवेगळं माना? कारण काय आहे, कर्माच्या बाबतीमध्ये हे अधिकार भेदानं याचा विचार वेदांतांनी केलाय. त्याची कारण मीमांसा वेगळी आहे. जास्त खोलात जाण्यात अर्थ नाही आता. पण कर्म करताना आपल्याला कायिक, वाचिक, मानसिक अशा क्रियांची गरज आहे की नाही? ज्ञानाचा विचार करताना बुद्धी प्राबल्याची आवश्यकता आहे ना? उपासना करत असताना मन प्राबल्याची अपेक्षा आहे ना? उपासना मनाने करायची असते, ज्ञान बुद्धीनं ग्रहण करायचं असतं. कर्म करताना शरीर, मन, वाचा, काया सगळंच लागतं त्याच्यात. कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही पद्धतीच्या कृतीची आवश्यकता कर्मामध्ये आहे. हे तिन्ही एकाच वेळेला करणं शक्य होत नाही. या साधनांच्या क्रिया भिन्न भिन्न आहेत. मग काय करावं? याच्याकरता समन्वयाचा विचार केला पाहिजे. समुच्चय न मानता समन्वयाचा विचार करा. एकाच पुरुषाने कर्मही करायचं आहे, त्याच पुरुषाने ज्ञानही संपादन करायचं आहे, त्याच पुरुषाने उपासनाही करायची आहे. कसं करावं? मग याच्याकरता अधिकार भेदाची चर्चा होत असते. अधिकार भेदाचा विचार करावा लागतो. अवस्था भेदाचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये क्रमसंगती लावा. क्रमसंगती म्हणजेच समन्वय. आधी कर्म करा, मग उपासना करा, मग ज्ञान प्राप्त करून घेऊन जीवन धन्य करून घ्या. कर्मानं अंतःकरण शुद्ध करून घ्या, उपासनेनं चित्ताची एकाग्रता संपादन करून घ्या आणि एकाग्र चित्तानं ज्ञानाचं ग्रहण करून जीवन धन्य करून घ्या. ही क्रमसंगती लावावी लागते त्याच्यामध्ये. याला समन्वय असं म्हणतात. साध्य साधन भावसंबंध ठेवावा लागतो. आणि या सगळ्यामध्ये मुळाशी जर पहिल्यांदा आपल्याला करण्यासारखं काही असेल तर तो कर्मयोगाचं आचरण आहे. पहिल्यांदा कर्मयोगाचा स्वीकार आपल्याला करावा लागतो. नंतर उपासना येईल, नंतर ज्ञान येईल, नंतर भक्ती येईल, हे सगळं नंतर. पण आधी कर्मयोगाचं आचरण करावं लागतं. उपासना आमच्या चित्ताची एकाग्रता साधून देते, पण चित्ताची एकाग्रता साधण्याकरता मुळात चित्त शुद्ध असलं पाहिजे तर ती एकाग्रता साधली जाईल ना. मग त्या चित्तशुद्धीचं साधन म्हणून कर्म आम्हाला करणं आवश्यक आहे. चित्त शुद्ध झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून आम्हाला चित्तशुद्धी करता पहिल्यांदा कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाची मीमांसा भगवंतांनी सुरू केली होती अर्जुनाकरता. अर्जुन जेव्हा निष्प्रभ झाला, हतबल झाला, नको म्हणायला लागला युद्ध, त्यावेळेला भगवंतांनी त्याला सांगितलं, बाबा असं होत नाही. तुला अशा काय भ्रमात अडकलास की तू मारल्याने ते मरणार आहेत म्हणून? अरे कोणी मरत नाही, आत्मा मरत नसतो. मग हे नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्वनयो तत्वदर्शिभी. आणि त्याच्या पुढचा श्लोक अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. या दोन्ही श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं. पण अर्जुन म्हणाला, तेव्हा ते सांगितलं पण सगळं डोक्यावरून गेलं, काही कळलं नाही. मग भगवान विचार करतात की काय कारण आहे? सांगणारा मी समोर उभा आहे, मी समजावून सांगतो आहे, तरी अर्जुनाच्या डोक्यावरून का जातं तत्वज्ञान? त्याचं कारण एक आहे, अंतःकरणामध्ये विकल्प आहेत. शुद्ध अंतःकरण झालेलं नाही आहे.
आणि म्हणून मग 3ऱ्या अध्यायापासून भगवंतानी कर्मयोगाला आरंभ केला. मग हे 2ऱ्या अध्यायात बोलून दाखवावं लागलं. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, हे बोलून दाखवावं लागलं. आणि मग भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला हा कर्मयोग सांगितला. मला आता हा कर्मयोग का महत्वाचा आहे, आपण गीता पहा. माझं म्हणणं आपल्याला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण एकूण 18 अध्यायाचं चिंतन आपल्यासमोर मांडताना ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधामध्ये जे चिंतन केलं आहे, भगवंतानी ज्या पद्धतीनं भूमिका मांडल्या आहेत त्याचा जर साकल्यानं विचार केला तर आपल्याला आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती आहे. गीतेचे अध्याय किती? 18. या 18 अध्यायामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 साधनांचा विचार भगवंतानी केलाय. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी तसं स्पष्ट म्हटलंय, एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीचं हे कोडीसवाणी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. कालही आपण बोललो. त्याच्यामध्ये कांडत्रय 3 कांडाचा विचार, कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासना कांड या 3 कांडाचा विचार भगवंतानी अर्जुनाच्या समोर मांडला. आता हे 18 अध्याय आहेत ना, या 18 अध्यायामध्ये या 3 साधनांचा जो विचार मांडण्यात आलेला आहे. मी गणित सांगतो आपल्याला, गीतेचे 18 अध्यायाचं गणित सांगतो, जरा लक्षात ठेवा. का कर्मयोगाला महत्व का आहे याचा विचार सांगतो. काल एक विचार मी बोलून दाखवला, आज अजून थोडंसं वेगळ्या अंगानं सांगतो, थोडं गणित मांडतो. 18 अध्याय, याच्यातला पहिला जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये विषाद आहे. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय आपण म्हणतो. अर्जुनाला कळत नाही आहे, युद्ध करण्याच्या इच्छेने रणांगणावर आलेला अर्जुन ज्या वेळेला भगवंताला असं म्हणतोय की देवा, या दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा भगवंतानी सांगितलं ठीक आहे. कौरव पांडव दोन्ही सैन्याच्या मध्ये भगवंताने अर्जुनाचा रथ उभा केला. भगवंताला अर्जुनाला सांगितलं की हे बघ अर्जुना, हे तुझे शत्रू आहे, यांना तुला मारायचं आहे. आणि मग जेव्हा अर्जुनाने समोर बघितलं त्यावेळेला त्याचे गुरु दिसले, त्यावेळेला त्याचे आजोबा दिसले, त्यावेळेला त्याचे भाऊ दिसले, त्यावेळेला त्याचे शालक दिसले, त्यावेळेला सासरे दिसले, त्यावेळेला मामा दिसले, त्यावेळेला सगळे नातेवाईक समोर दिसले. आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये नको तिथं करुणा प्रकट झाली. कुठल्या भावना कोणत्या स्थळी व्यक्त व्हाव्यात, कुठल्या भावना कुठल्या वेळेला अभिव्यक्त व्हाव्यात, अंतःकरणामध्ये निर्माण व्हाव्यात, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शौर्य दाखवायचं नसतं, प्रत्येक ठिकाणी युद्धाची खुमखुमी घेऊन जायचं नसतं, आणि प्रत्येक ठिकाणी करुणा दाखवायची नसते. प्रत्येक ठिकाणी दयेचा उपयोग होत नसतो. जिथे दया दाखवली पाहिजे तिथेच दया शोभून दिसते. दया वाईट आहे का? मुळीच नाही. दया चांगली आहे की नाही? उत्तम आहे. दया हा सद्गुण आहे की नाही? नक्की आहे. दया दाखवल्याने परमात्मा प्राप्त होतो की नाही? नक्की होतो. हे सगळं खरं आहे. पण रणांगणावरच्या सैनिकाला हे तुम्ही सांगू शकता का की पलीकडून येणाऱ्या लोकांना दया दाखवा? सीमेच्या पलीकडून जी आक्रमणं आपल्या देशावर होतात त्या सीमेवर रक्षण करणाऱ्या, देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना तुम्ही असं सांगाल का की हे जे सीमेवरून आपल्याला लपून छपून आपल्या देशामध्ये प्रवेश करतात आणि बॉम्बस्फोट घडवून देतात त्यांच्याबद्दल दया दाखवा, दया फार चांगला गुण आहे, असं सीमेवरच्या सैनिकांना सांगू शकतो का आपण? नाही ना. एरवी दया 100% चांगली, वाद नाही. पण दया कुठे व्यक्त केली पाहिजे, कुणाच्या संबंधानं व्यक्त केली पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे ना. प्रत्येक ठिकाणी दया असं करता येत नाही. विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, एवढं ज्ञान झालं असेल, हा अनुभव येत असेल तर कुणाला मारणं न मारणं, सगळीकडे दया दाखवणं वगैरे वगैरे हा प्रश्न वेगळा आहे. पण अशी अनुभूती जिथं येत असेल तिथं दया दाखवायची गरज पडत नाही, दया स्वतःहून प्रकट होत असते.